एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. ऐकलत, हा आहे कायद्याची पदवी घेतलेला हगवणे कुटुंबाचा वकील विपुल दुशी. यानं चक्क कोर्टातच अकलेचे तारे तोडले. नवऱ्यानं बायकोच्या 4 कानशिलात मारल्या तर ती हिंसा नाही असा युक्तिवाद केलाय आणि त्याला संदर्भ दिलाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा. मात्र वकिलाच्या याच वक्तव्यामुळे संतापलेल्या रोहिणी खडसेंनी जो वकिलाच्या कानशिलात मारीन त्याचा मी सत्कार करेन अशी ऑफरच दिली. तर दमान यांनीही हगवणेच्या वकिलाची सनदच रद्द करा अशी मागणी केली आहे. ती काय अशी 307 किंवा जीव घेणा हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही. डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का? हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचं आहे की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. हुंड्यासाठी झालेल्या छळातून वैष्णवीचा मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे आणि दीर सुशील हगवणे तुरुंगात आहेत. मात्र आता वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींची बाजू मांडताना हगवणेच्या वकिलानं हद्दच पार केली. मात्र पुणे बार असोसिएशननंही संवेदनशीलपणे भूमिका घेण्याऐवजी अकलेचे तारे तोडणाऱ्या वकिलाचीच बाजू घेतली. त्यामुळे रोहिणी खडसेंनाही एक पाऊल मागे घ्यावं लागलंय. म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का? आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. महिलांच्या छळासंदर्भात वकिलानं अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं. मात्र न्यायालयानं वकिलाचा युक्तिवाद फेटाळून लावत आरोपींना तुरुंगात धाडलं. त्यामुळे कोर्टातच हिंसेचं समर्थन करणाऱ्या वकिलांचे कोर्टानंच कान टोचायला हवेत, ज्यामुळे कुठलाही वकील हिंसेचं समर्थन करणार नाही. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे.